शालिनी हे काय आहे? याचं इथे खाली का पडलंय? शालिनी, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय आणि मला असं कळलं की आपल्या घरात काही कार्यक्रम होता म्हणून. पाहुणे आले होते. कोण पाहुणे? सुजितला बघायला मुलीकडचे आले होते. काय? अहो शालिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की असं काही करत जाऊ नका म्हणून. तरी सुद्धा तुम्ही आहात की. मग काय करू? हा, काय करू? तुम्ही इकडे जबाबदाऱ्या माझ्यावर सोडून निघून जाता. घर मला सांभाळायला लागतं. या घराला वारस नको? आपलं सरपोतदार घराण्याचं नाव पुढे नेईल असं मूल नको घरात? ही जबाबदारी कोणावर होती? त्या संचितावर. ती आपल्याशी धादांत खोटं बोलली. हो, तुम्ही आणि मी आयुष्यभर पुरणार नाही हो सुजितला. आपले डोळे मिटल्यावर त्याला कोण आहे? हा, त्याची काळजी कोण घेणार? ती संचिता, ती एक नंबरची स्वार्थी आहे. सगळं विकेल आणि रस्त्यावर आणायला माझ्या बाळाला. म्हणूनच ती मला या घरात आणि सुजितच्या आयुष्यात अजिबात नकोय. आजही तिने तिची लायकी दाखवली. पाहुण्यांसमोर एवढा तमाशा केला. मी सोडणार नाहीये तिला. मी सुजितसाठी अशी मुलगी शोधते जी त्याच्या आणि आपल्या आज्ञेत राहील. या घराण्याला वंश देईल, आपली सेवा करेल. शालिनी, संचिताबद्दल तुमच्या डोक्यात जेवढा राग आहे ना त्याच्यापेक्षा 100 पटीने राग माझ्या डोक्यात आहे. पण म्हणून तिला घराबाहेर काढणं हा काय त्याच्यावरचा उपाय असू शकत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, ती समजा बाहेर गेली, तिने तोंड उघडलं ना तर आपल्याला मोठा प्रॉब्लेम होईल. ह्या समाजामध्ये माझी जी इमेज आहे ना त्याला तडा जाईल. तिला आपल्या आयुष्यातून काढायचा एकमेव शेवटचा मार्ग आहे आणि तो म्हणजे. कोणता मार्ग? सांगा ना, गप्प का उभे आहात? कारण तो वापरायची अजून वेळ आलेली नाहीये शालिनी. आपण संचिताला एक संधी देऊया. काय माणसं चुका करतात, त्यातून काहीतरी शिकतात, धडा घेतात. बघूया संचिता यातून काही धडा घेते का आणि तिच्या वागणुकीत काही बदल होतोय का. संधी आजवर अनेक संध्या दिल्या तिला आपण. आता बस. शालिनी, अतिघाई संकटात नाही असं म्हणतात, हे तुम्ही ऐकलेत ना? तेव्हा अतिघाई करू नका, जरा संयमानं घ्या. काय एकदा का आपण हा मार्ग स्वीकारला त्याच्यावरनं आपण पुढे पुढे चालत गेलो ना तर त्याला परतीचा मार्ग नाहीये. आपल्याला पुढेच जावं लागेल आणि संचिताला परत आणता येणार नाही. तेव्हा जरा संयमानं घ्या, शांत व्हा तुम्ही जरा. कोणता मार्ग? अरे वा स्वानंदी, तुम्हाला असं शांत बसलेलं बघून किती बरं वाटतंय. नाहीतरी सकाळ उठल्यापासून धावपळ चालू असते तुमची. माझा रुमाल कुठे आहे? इथेही नाही. स्वानंदी, रुमाल कुठे आहे माझा? स्वानंदी, माझा रुमाल बघितला का तुम्ही? पॅन्ट शर्ट इस्त्री केली, रुमाल तसा चुरगळला ठेवून आलास ना, म्हणून मी इस्त्री करून आणला. तुझ्याकडे मला काय माहिती, मी हिला विचारत बसलो. रुमाल हवाय का तुम्हाला? देते मी. ए वेडाबाई, दिला मी रुमाल. काय झालं? कसला विचार करतेस एवढा? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. सॉरी. स्वानंदी, काय झालं? बरं वाटत नाही का? नाही, मी बरी आहे. लक्ष कुठे तुझं? मगाशी पण मी येऊन गेली रुमाल घ्यायला, तुझं लक्षच नव्हतं. कसला विचार करतेस तू एवढा? काल जे झालं ते तुझ्या डोक्यातून जात नाहीये का? हा, म्हणजे शालिनी मॅडम संचिताशी जे काही वागल्यात ते विचारत जात नाहीये डोक्यातून. एक स्त्री असून त्या दुसऱ्या स्त्रीशी असं कसं वागू शकतात कळतच नाहीये. स्वानंदी,
तुझ्यासारखा विचार करणारी जर का माणसं या जगात असती ना, ही पृथ्वी स्वर्ग झाली असती. कुणीच कुणाचा दुश्वास केला नसता, एकमेकांना फक्त प्रेम केलं असतं. पण तसं नाहीये. ही पृथ्वी आहे, इथे तुझ्यासारखे लोक दुर्मिळ आहेत. एकमेकांबद्दल राग, द्वेष, मत्सर करणारे आहेत. आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे आहेत. तू या सगळ्या गोष्टींचा विचार करणं बंद कर. डॉक्टरांनी सांगितले तेवढंच लक्षात ठेव की तू त्रास करून घेतलास तर त्याचा परिणाम बाळावर होणार. आणि सुजितच्या दुसऱ्या लग्नाचं म्हणत असशील तर या घरासाठी हे नवीन नाहीये. पहिली बायको असताना दुसरं लग्न करणं त्या घराची परंपरा आहे, जी माझ्यापासून सुरू झाली, संचितापर्यंत पोचली. तू नशीबवान आहेस. दुष्यंत बरोबर तुझं दुसरं लग्न लावण्याचा ह्यांचा प्लॅन फसला. ह्याचे चटके मी सहन केले, मी भोगले हे सगळं. मी पण कशात अडकून बसले. सॉरी. म्हणे तुला निघायचं आहे ना? चल मग आपण नाश्ता करायला जाऊया. सोबतच निघूया. भयंकर भूक लागली. चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, संचिता आणि सुजित आले नाहीत अजून? माहित नाही. सुजित, संचिता, अरे नाश्ता करायला या. डॅड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, सुजितराव कुठे आहेत? मागवून येत आहेत का? सुजित एका मित्राला भेटायला गेला डॅड. हो का, बर ठीक आहे. बस ना, तू बस आणि नाश्ता कर ना. नाही नको, मला भूक नाहीये. असं म्हणून कसं चालेल? पोटात वाढणाऱ्या बाळासाठी तू खाल्लं पाहिजे. हे बघ, भूक मारू नये. काय ना, आपण समजा खाल्लं नाही तर पित्त होतं, त्यांनी त्रास होतो. बस नाश्ता कर, बस. काय म्हणे ते इंडो इंडस्ट्रीजचे जाधव साहेब, त्यांच्याबरोबर मीटिंग आहे ना? हो, आज ऑफिसवर येतो बोललेत. मग दिवसभर काय तुझा प्लॅन? हा, आणि मग काय, दुपारी त्यांच्या मीटिंग नंतर मला वकिलांसोबत एक मीटिंग आणि कार्यकर्त्यांनाही भेटायचं आहे दुपारी. अरे पण एका दिवसात किती कामं करशील तू? दिवसभर बाहेर राहिलास तर मग स्वानंदीकडे कधी लक्ष देणार आहेस तू? हा, एक काम कर, 5 नंतरच्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन कर आणि तू घरी ये. स्वानंदी, खरं म्हणजे मी तुला कालच भेटायला येणार होतो, पण उशीर झाला म्हणून आलो नाही. कशासाठी? काय झालं साहेब? त्याने काल जे काही घडणार होतं ते घडण्यापासून तू वाचवलंस, म्हणून तुझे आभार मानायला मी येणार होतो. काय, घरातल्या लहान मोठ्यांनी आपली डोकी गहाण ठेवल्यावर प्रत्येक वेळेला तू आणि नीलम, तुम्ही दोघींनी या घरामध्ये काहीतरी वाईट घडण्यापासून वाचवलेलं आहे. तुझे आभार मानायचे होते बस. साहेब, आभार मानायची काहीच गरज नाहीये. मी या कुटुंबाची एक सदस्य आहे आणि मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं. घरात जर काही चुकीचं घडत असेल तर घरचा सदस्य नाही थांबवणार तर कोण थांबवणार?
स्वानंदी, मी सुद्धा येतो. साहेब, मी निघतो. हो, बाहेर ऊन खूप आहे, पाणी पित राहा. नुसता बाहेर फिरू नकोस. कुठे जायचं असेल बाहेर कामासाठी तर गाडीतून जा. तब्येतीकडे लक्ष दे, ठीक आहे? येतो. ये. बस, दिल्लीला एक महत्वाचा फोन करायचा आहे. डॅड मम्मांवर अजूनही रागावले. शिवाय माझ्यावर असलेला राग सुद्धा कमी झालेला दिसत नाहीये. मम्मांबरोबरचं माझं रिलेशन जरा खराब झालं, पण डॅड बरोबर ते सुधारायला हवं, काहीतरी करायला हवं. पण काय? काही बोलायचंय? नाही, काहीच नाही. खोटं नको बोलूस. मला कळतंय तुझ्या मनात काहीतरी चाललंय. तुझी नजर सांगतेय. काय विचारायचं? तुम्हाला एक विचारू? मला खरं खरं सांगा, तुम्हाला जेव्हा कळलं की शालिनी मॅडम सुजित सरांचं दुसरं लग्न लावून देत आहेत, तेव्हा वाईट वाटलं ना तुम्हाला? फक्त तुम्हालाच माझ्या मनातलं नाही कळत, मलाही तुमच्या मनातलं कळतं. तुमचे डोळे वाचता येतात मला. मी काल जेव्हा मणी सरांशी बोलत होते, त्यांना समजावत होते, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. आणि मगाशी तुम्ही म्हणालात ना की दुसऱ्या लग्नाचे परिणाम काय होतात हे तुम्ही भोगलंय. मॅडम, म्हणूनच मी संचिताची बाजू घेतली होती. तुम्ही काय भोगलंय या दुःखाची कल्पना आहे मला, म्हणून मी बाजू घेतली होती. कारण संचिताच्या रूपाने आणखीन एक वॉर्डन मॅडम तयार होऊ द्यायची नव्हती मला. खूप भोगलं मी आयुष्यात. पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. मी भोळी होते, भावूक होते. पण आता आयुष्याने खूप काही शिकवलंय. आता मी भावनेच्या आहारी नाही जात. मी स्वतःवर कधीही अन्याय होऊ देणार नाही, आणि तुमच्यावर तर कधीच नाही. कारण आता मी एकटी नाहीये. माझ्या बरोबर माझा मुलगा आहे, सून आहे, जी माझ्या मनातलं समजू शकते, माझे डोळे वाचू शकते. मॅडम, या सगळ्यात आपण एक महत्वाची गोष्ट विसरलोय. आता काय राहिले? तुमचा आणि मणी सरांचा हक्क, जो मिळवायला आपण तिघेही या घरात आलो होतो. आणि तुम्ही आता मध्ये अजिबात काही बोलायचं नाही. गेल्या काही दिवसांपासून या विषयाकडे दुर्लक्ष झालं होतं, पण आता नाही. आता मी हा विषय तडीस नेणार आहे. आता हे सगळं कशासाठी स्वानंदी? कशासाठी म्हणजे तुम्ही मणी सर माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी इतकं काय काय करता. मग मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून द्यायला इतकाही प्रयत्न नाही करू शकत? ते काही नाही. मी तुम्हाला वचन देते, मणी सरांना आणि तुम्हाला मी तुमचा हक्क लवकरात लवकर मिळवून देईन.
आलेच मी. स्वानंदी इतका विचार करतेस आमचा, त्याचा आनंद आहे मला. पण मी हे विसरू शकत नाहीये ना की सुजितने हक्क न मागण्याबद्दल त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहून घेतले मणीकडून. नमस्कार भाई. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, इथं कशाला बोलवलं आम्हाला? आमच्या अड्ड्यावर यायचं ना. नको रे बाबा, तुमचा अड्डा आधीच बदनाम आहे, पोलिसांची नजर असते. मला कोणी तिथे येताना बघितलं तर लफडी नाही का होणार? ते सोड, हिचा गेम करायचा. साहेब, आपकी फुल गेम फुल करायचं. हाफ जर केला नाहीचा गेम तर मी तुमचा फुल गेम करेन. बघून घ्या नीट. पण साहेब, हे तर तुमच्या फॅमिली मधली पोरगी, हिला टपकायचे. कसं आहे ना भाई, आमच्या घरी नोकर चाकर पण राहतात आणि तुम्हाला काय करायचंय, ही फॅमिलीतली आहे की कोण आहे, तुम्ही फक्त काम तमाम करायचं. ओके? तसं ना साहेब, तुमच्या घरातली बाई आहे, ती कुठे जाते वगैरे, म्हणजे आम्हाला तसं तिला शोधायला बरं. आणि तुम्हाला जर काही माहिती असेल तसं आम्हाला सांगा, म्हणजे कसं तिचा गेम कुठे आणि कसा करायचा हे आम्ही मग ठरवू. का बाई? हा, तिचा गेम कसा करायचा तेवढं फक्त ठरवा. तिचा गेम कुठे करायचा तर आमच्याच घरात. काय? हो, पहिल्या मधल्या त्यांची खोली आहे, उजवीकडनं पहिली. तुम्ही जेव्हा घरात याल तेव्हा हिच्या खोलीत फक्त हीच मुलगी असेल याची काळजी मी घेईन. मागचा दरवाजा तुमच्यासाठी मी उघडा ठेवेन. ओके? साहेब, काम झालंच म्हणून समजा, पण पैसे? कधी नाराज केलंय का तुम्हाला मी? 50,000 ऍडव्हान्स. साहेब, ऍडव्हान्स 2 लाख रुपये लागेल. ऍडव्हान्स आहेत, उरलेले काम झाल्यानंतर घेऊन जा. साहेब, ऍडव्हान्सच 2 लाख लागतील. डोक्यावर पडलाय का रे? याच्या अगोदर माझ्यासाठी काम नाही केलं? तुमचे पैसे बुडवलेत कधी? दिलेत ना पूर्ण पैसे? साहेब, त्यावेळेस काम जरा जिकरीचं आहे. सरपोतदार साहेबांच्या घरात घुसून गेम करायचे, काम रिस्की आहे. ऍडव्हान्स 2 लाख लागेलच. हा ठीक आहे, देऊन टाकेन तुम्हाला उरलेले पैसे, पण काम झालं पाहिजे. मला कोणतीच कारण नाही चालणार. वॉचमनने बघितलं, काळोख होता, ह्याने पाहिलं त्याने पाहिलं, एकही कारण खपवून नाही घेणार. 100% हिचा गेम वाचला पाहिजे. साहेब, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. दाम कडक, मग आपलं काम पण कडकच असतं. तुम्ही फक्त स्वानंदीच्या फोटोची फ्रेम बनवायला टाका आणि त्यावर घालायला एक स्वस्तातला मस्त असा चंदनाचा हार घेऊन ठेवा, बस. काय भाई? हा, गुड. डॅड, आत येऊ का? ये ना. डॅड, हल्ली उन्हाळा इतका वाढलाय ना की सतत हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी ताक घेऊन आलीये डॅड. मस्त थंड ताक आहे, पिऊन घे. थँक्यू. संचिता, तू अजूनही थांबलीस? काही बोलायचंय का? डॅड, मी खरंच इतकी वाईट आहे का हो की मला इतकं इन्सल्टिंग वागवलं जातं? डॅड, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली. आय सेड सॉरी फॉर दॅट. आय वॉज हेल्पलेस डॅड. पण म्हणून ही अशी शिक्षा द्यायची का? डॅड, मी इथे असताना मम्मा सुजितचं दुसरीकडे लग्न जमवतात.
हे 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 योग्य वाटतंय का डॅड तुम्हाला? मी म्हणते ना, मी चुकले, मी पूर्णपणे चुकले. मी सॉरी सुद्धा म्हणाले त्यासाठी. डॅड, पण मी क्रिमिनल नाहीये इतकी मोठी शिक्षा द्यायला मला. डॅड, प्लीज तुम्ही मम्मांना समजवा. मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी यापुढे अशी कोणतीही चूक करणार नाही ज्यामुळे तुम्हाला, मम्मांना, सुजितला त्रास होईल. खरंच डॅड, फक्त मम्मांनी सुद्धा माझ्याशी नीट वागायला हवं. माझा इन्सल्ट नाही करायचा. मला तसं नाही वागवायचं. डॅड, मी काय काय नाही केलंय हो या घरासाठी. सगळं केलंय. सुजितच्या पाठीशी उभी राहिले, मम्मांबरोबर उभी राहिले, वेळोवेळी तुम्हाला हेल्प केली. मम्मा हे सगळं विसरल्यात आणि माझी एक चूक झाली म्हणून मला शिक्षा द्यायला निघाल्यात. मग तसं बघायला गेलं तर या घरातले सगळेच चुकलेत ना डॅड. सगळ्यांनी चुका केल्यात, सगळ्यांनी पाप केलेली आहेत, आणि सगळ्याची लिस्ट, सगळे प्रूफ्स आहेत माझ्याकडे. डॅड, हे मी सगळं पोलिसांना दिलं तर याचे काय परिणाम होतील तुम्हालाही माहितीये. त्यामुळे प्लीज मम्मांना समजवा आणि शांत बसायला सांगा त्यांना. संचिता, तू खूप हुशार आणि समजूतदार आहेस, हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच घरातली ही गोष्ट तू घराच्या बाहेर जाऊ देणार नाहीस याची मला खात्री आहे. हे बघ, मी शालिनीला समजावतो, ती परत असं काही करणार नाही. मी तुझ्या बाजूने आहे. तिने समजा पुन्हा तुला त्रास दिला तर मला येऊन सांग. तू सरळ माझ्याकडे ये. थँक्यू डॅड. तुम्ही ताक पिऊन घ्या, मी आलेच. हो. यांची पाप मला माहितीये आणि मी कधीही पोलिसांना ती सांगू शकते. या गोष्टीची डॅडना सतत आठवण करून दिल्यावरच मला इथे शांतपणे राहता येईल असं वाटतंय. ठीक आहे, तसं तर तसं, मला का. सगळ्यांनी चुका केल्यात, सगळ्यांनी पाप केलेली आहेत, आणि सगळ्याची लिस्ट, सगळे प्रूफ्स आहेत माझ्याकडे. डॅड, हे मी सगळं पोलिसांना दिलं तर याचे काय परिणाम होतील तुम्हालाही माहिती.